जी न्यूज गणराज्य की बात। सुजय विखे यांनी पुन्हा केली गद्दारीची खंत व्यक्त। भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदान न केल्याचा सुजय विखे यांना संशय पहा, काय म्हणाले विखे? जेवढं काम मी माझे खासदार म्हणून 1 वर्षामध्ये केलं, विद्यमान परिस्थितीमध्ये त्या पदावर असलेल्या व्यक्तींनी 25% देखील काम केलं नसेल असं काम मी 1 वर्षामध्ये माझे असून केलेलं आहे। मला फरक पडत नाही, सत्ता येते जाते। या मंडपामध्ये बसते आणि या स्टेजवर पण बसलेले किती लोकांनी मला मतदान टाकलं मला माहिती नाही। म्हणजे या स्टेजवर पण असे काही लोक आहेत ज्यांनी मला मतदान टाकलं नाही, या मंडपामध्ये पण असे काही लोक आहेत ज्यांनी मला मतदान टाकलं नाही। पण मतासाठी सुजय विखे कधीही लाचार होत नाही। आनंद तरी वाटतो माहिती आहे का, जेव्हा आज लोक मला येऊन भेटतात आणि जेव्हा लोक म्हणतात की आमची फार मोठी चूक झाली, मला इतका आनंद होतो की तुम्हाला मी सांगू शकत नाही। की एका माजी खासदाराच्या कार्यक्रमाला देखील खुर्च्या पुरत नाही आणि आजी खासदाराच्या कार्यक्रमाला खुर्च्या रिकामी राहतात। हे कष्टाचं काम असतं। एक काही केंद्रीय प्रकल्प मागच्या 1 वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये आला, नगर शहरामध्ये मागच्या 1 वर्षामध्ये एक तरी विकास कामाचं नारळ फुटलं। माझी चूक एवढी झाली की जे लोक 40 वर्षापासून अंधारात होते त्यांना मी उजेडात आणायचा प्रयत्न केला। जे लोक 40 वर्षापासून प्रकल्पांच्या प्रतीक्षेत होते ते प्रकल्प मी वेळे अगोदर पूर्ण केले। आणि मला हे माहिती होतं की मी काय करू शकतो आणि मी आजही करत राहणार। मी थांबणार नाही। मी या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेच्या सेवेमध्ये माझं अविरत आयुष्य खर्च करायला तयार आहे आणि ते खर्च करून तुमच्यामध्ये परत येऊन तुमच्याच मताने परत खासदार होणारा शब्द तुम्हाला मी देतो। आपण ना कुठे गेलोय ना कुठे पळून जाणार, ठामपणे आपली भूमिका मांडणार, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणार।